चला तर बनवूया पनीर मसाला। तर इथं कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं, त्यामध्ये 2 मिरच्यांचे तुकडे करून टाकायचे। त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घ्यायचा, छान असा गुलाबी रंग येईपर्यंत परतवायचा। आलं लसूण पेस्ट टाकायची, परतवून घ्यायची। बारीक चिरलेला टोमॅटो आणि शिमला मिरची मोठी मोठी कापून टाकायची, याला सुद्धा मस्त परतवून घ्यायचं। याच्यामध्ये चवीनुसार आता मीठ टाकून घ्यायचं एकदाच। त्यानंतर इथं मसाले ॲड करायचे, धना पावडर, हळद आणि काश्मीरी लाल मिर्च। त्याला मस्त वाफेवरती शिजवून द्यायचं। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हा मसाला टाकायचा आहे, जो की पनीर ग्रेव्ही मसाला, थोडा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे। गरजेनुसार पाणी टाकायचं, छान उकळी येऊन द्यायची। पनीरला इथं मॅरिनेट करून ठेवलं होतं, स्टेप मिस झाली होती ही शूट करायची। तर दही, लाल तिखट आणि मीठ याच्यामध्ये मी पनीरला मॅरिनेट केलेलं। उकळी आल्यानंतर पनीर यामध्ये मिक्स करायचं। छान 5 मिनटं शिजून झालं की याच्यावरती कोथिंबीर टाकायची, कस्तुरी मेथी टाकायची आणि अजून 5 मिनटं छान शिजून द्यायचं। मस्त सर्व करायचं रोटी, चपाती किंवा पुरीसोबत। मी इथं कुलचे बनवले।